कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। फिमेल एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय केशवरावजी शेंडे साहेब यांचे स्वागत माननीय मुख्याध्यापिकांच्या हस्ते करण्यात आले। तसेच फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या सन्माननीय शांताकाकू पोटदुखे यांचे स्वागत माननीय मुख्याध्यापिकांच्या हस्ते करण्यात आले। शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ बुटले मॅडम, पर्यवेक्षक गुडदे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ महेश्वर मॅडम यांचे स्वागत गुलाब पुष्पाने करण्यात आले। माननीय मुख्याध्यापिका सौ बुटले मॅडम यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींना शाळेचा परिचय करून दिला। आपल्या शाळेतील विद्यार्थिनी विविध क्षेत्रात चांगल्या पोस्टवर कार्यरत आहे असे सांगताना दिवसेंदिवस होत असलेली शाळेची प्रगती व शाळेतील विविध संसाधने, ग्रंथालय, मोठे पटांगण व राज्यस्तरावर क्रीडा माध्यमातून नेतृत्व करणाऱ्या आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी यांचा आवर्जून उल्लेख केला। यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले।
माननीय पर्यवेक्षक श्री गुडदे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की या शाळेत तुमच्या अभ्यासाकडे सर्व शिक्षक जातीने लक्ष देतात. तुम्हाला समजून घेऊन तुमच्या विकासासाठी शिक्षक फार परिश्रम करतात. एवढेच नव्हे तर शाळा सुटल्यावर सर्व शिक्षक शाळेच्या गेटवर विद्यार्थिनींना बाहेर काढण्यासाठी मदत करतात. फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या सन्माननीय शांताकाकू पोटदुखे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की मुलींनो, तुम्हाला शिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. मेहनत करा, परिश्रम करा असा संदेश देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. फिमेल एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सन्माननीय श्री केशवरावजी सेंडे साहेब यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की जीवनात मोठे व्हायचे असेल तर त्याची सुरुवात आजपासूनच करा. मेहनत करा. येणाऱ्या अडचणी शिक्षकांकडून सोडवून घ्या असे सांगून पुढील वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या.